ते मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय जय भवानी गोहिरले संघाला. इथे मात्र फलंदाजीसाठी आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मग मित्रांनो बघा, अगोदरच खूप वेळ झालाय आणि इथे वेळेचा विलंब घ्यायचा नाहीये. विनंती असेल आपल्याला, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिली आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे गोहिरले संघाची. येस, गोहिरले संघाची आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सुरुवातीला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला पंचांकडून गाड घेताना स्वप्नीलला पाहतोय. नाही, स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय संकेत आहे गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अगदी अनुभवी गोलंदाज रोहित. विकेटला 500 आणि हॅट्रिकला 1000 रुपये. उपसरपंच सूरज भोईर आणि मनीष मात्रे, गाव गोहिरले दुर्शेत. तर जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू अगदी खोलात टाकलेला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक होता, डीप मध्ये तो जवळ आपण बघितलं तर आपण विचार केला तर तब्बल 7 ते 8 मीटरचा पल्ला गाड घेऊन तो चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल धावसंख्या धावफलकावरती आली आहे, एक धावफलकावरती आली आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला संकेतला आपण पाहणार आहोत. येस, यावेळेचा चेंडू होता आणि घेतलाय पायाचा वेध आणि पहिला धक्का क्रमांक पहिला. बायकर मॅन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर संकेतला जावं लागणार आहे माघारी. इथे मात्र सेलिब्रेशन सांगून जाते किती महत्वाची विकेट होती आणि 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला इथे मात्र जातोय खिशात. जे लावलं होतं आपण पाहिलं होतं उपसरपंच सूरज भोईर आणि मनीष मात्रे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, परंतु विकेट महत्वाची होती. जरूर विकेट महत्वाची होती आणि ती विकेट ती म्हणजेच संकेतच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. याच मैदानावरती रजनी स्पर्धा झाली होती, शिवसेना चषक 2024, आणि त्या 24च्या रजनी स्पर्धेमधला हा बायकर मॅन हाताश निराश जातोय माघारी, जावं लागतंय माघारी. वाय भाई वाय, काय चेंडू होता, खोलात टाकलेला चेंडू होता. अगदी पाहिलं होतं की असं वाटलं होतं की चेंडू स्विंग होईल का, परंतु जाऊन आदलला तो म्हणजेच अगदी पायावरती आणि तिथे मात्र लाईक बिफोर द विकेट संकेतला जातोय माघारी. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानावरती समीर. हवा का झोका, इथे मात्र हवा येणे महत्वाचे आहे आणि हवेबरोबर ती धावसंख्या येणे महत्वाची आहे. समीरला जावं लागते माघारी, संकेतला जावं लागते माघारी. हॅट्रिकला इथे मात्र 2000. इथे मात्र पैशांचा पाऊस पडणार आहे, परंतु इथे मात्र गोलंदाजी बेसुमार आहे, कारण गोलंदाजीचा बेताद बादशाह, वेग ज्याची ओळख आहे, रोहित गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन येतोय मैदानावरती. यावेळेचा चेंडू होता, अगदी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. आपण बघतोय शॉर्ट गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला त्याच्या हाताला काही गवसला नाहीये आणि तिथून मात्र आपण बघतोय फ्लाय स्लिप मधला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातोय. तोपर्यंत बघतोय आपण 2 धावा इथे मात्र मिळाल्यात आणि 3 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. संकेतचं विकेट महत्वाचं होतं, परंतु त्या दुःखावरती थोडंसं इथे मात्र पाणी टाकतोय आणि आता मात्र आपल्याला फलंदाजी करायचं आहे हे समीरला माहिती आहे. म्हणूनच समीर इथे मात्र थोडंसं एक छोटासा बाहेरला विचार केला तर अगदी शांतपणाने चेंडूला मात्र सन्मान दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप आपण बघतो वायडिश लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे.
ही डीप मध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट आहे, ही रोहितची सजावट आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर स्विंग होऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र गोहिरले संघाकडून टाळ्यांचा वर्षाव होतोय, कारण वेगाचा बेतात बादशाह, वेग ज्याची ओळख आहे तो रोहित यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आहे, कारण पहिल्याच चेंडूवरती त्याला विकेट मिळालंय. अगदी खूप कमी वयामध्ये या खेळाडूने आपली प्रतिभा इथे मात्र गुणवत्ता श्रेष्ठ इथे मात्र सिद्ध केली आहे. दो गुणवान गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. लेग यष्टी सोडून जाणारा चेंडू होता, पंचांकडून बिग अपील केली जातोय, परंतु पंचांवर तर कोणतंही बॉदरेशन नाही आहे. कित्येक क्रुशल निर्णय या पंचांनी मात्र हाताळलेत. हा चेंडू लेग यष्टी सोडून जाणारा चेंडू. इथे मात्र अतिरिक्त धावसंख्येने एक धावफलक सरसावेल. 4 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. अगदी शांत गतीने चालणारे सामने आहेत, परंतु प्रेक्षकांची आलोट गर्दी आहे, कारण आजचा रविवारचा दिवस आहे. आजच्या रविवारच्या दिवसामधले ही रजनी स्पर्धा, न भूतो न भविष्य अशी चाललेली ही स्पर्धा आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडूला उचलून केलाय, ग्लान्स केलाय, चेंडू चाललाय, चेंडू तिथे थांबणार नाहीये. ग्रीन ग्रास आहे, आउटफील्ड अगदी फास्ट आहे. येस, इट इज अ नो डाऊट्स. येतोय दमदार 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 षटकार. षटकार आला. काय चेंडू होता, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अगोदरच भाकीत केलं होतं, चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर जाईल. समीर बॅकफुटला गेला, त्या क्रीजचा पूर्णपणे वापर केला, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला, फेकून दिला. चेंडू अगदी आपण बघतोय सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. धावफलकावरती पाहतोय आपण, धावफलक झाले, धावफलकावरती लागलेत 10. 10ला 1 सध्याची परिस्थिती इथे मात्र आपण बघतोय ती म्हणजेच गोहिरले संघाची. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर इथे मात्र दाद दिली जातोय, कारण रोहितने तर मात्र षटकार ठोकल्यानंतर अजून एक दर्जेदार चेंडू इथे मात्र हाताळलाय. परंतु ही चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे, कारण चांगला चेंडू षटकार ठोकल्यानंतर अगदी अजून एक गोल्डन स्पॉटवरचा चेंडू पाहायला मिळाला. 10 धावसंख्या जरूर खर्च केल्यात, परंतु एक महत्त्वाची विकेट सुद्धा इथे मिळाली आहे, तीही महत्त्वाची होती. आणि आपण बघतोय यावेळेस मात्र चांगला विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर षटकार ज्याच्या बॅटमधून आला होता तो समीर अजून मैदानावरती आहे. येस, पहिल्या मॅचचा विनर कुठे जायचा नाही आहे, कारण या संघातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, कारण मॅच आपण बघतोय अगदी दर्जेदार पद्धतीने इथे मात्र मॅच जलद गतीने होताना बघतोय आपण. काय स्पर्धा आहे, म्हणतात ना की ज्या कार्यक्रमाचं आयोजनापेक्षा नियोजन जर चांगलं असेल ना तर तो का आयोजन मात्र चांगलंच होत असतो. त्यामुळे ही दर्जेदार स्पर्धा तुम्ही अनुभवताय, ज्या आयोजनाचं नियोजन खूप चांगलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ होईल, गोलंदाज क्रमांक 2 वापरला जातोय सर्वेश, ज्याचं नाव आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय अगदी पॅव्हलियन कक्षाच्या विपरीत दिशेने मात्र गोलंदाजी घेऊन येतोय. गोलंदाज स्वप्नील झालाय सज्ज, तो स्ट्रायकिंग एंडला आला होता, परंतु त्याला मात्र जास्त संधी मिळाली नाही आहे. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी जरूर त्याला संधी मिळेल, संधीचं सोनं करावं लागणार आहे. येस, टीमचा सर्वेस आहे, परंतु सर्वेशला मात्र इथे मात्र थोडंसं शांत होईल. पण स्वप्नील आहे, स्वप्नीलला आपले पंख फैलावे लागणार आहेत. आणि आमचे गुणलेखक जोडले आहेत, ते मला वाटते थोडीशी समालोचनही करतायत. म्हणतात ना गुण आणि वाण हे दोन्ही घ्यावं. यावेळेचा रॉकिंग शॉट पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. काय शॉट होता, अगदी जमिनीशी घासत फुसत हा चेंडू मात्र कॉकॉर्नर रिजन मध्ये गेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आला. एक धाव धावफलकावरती आली आहे. धावफलकावरती जाऊया, 11 आल्यात, 11ला 1 अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीला आपण बघतोय गोहिरले संघाची. ओहो, वॉट अ बॉल. इथे मात्र फर्निचर केलंय, अगदी उद्ध्वस्त, विड्रॉय केलंय, माघारी परतावं लागतंय. बॅकफुटला गेला, बघितलं होतं, थोडंसं पेस पाहायला मिळालं, थोडंसं रोखून धरलं. यावेळेस मात्र 3 यष्टींच्या मधोमधला फटका आणि 3ही यष्ट्या इथे उद्ध्वस्त केलायत आणि माघारी जावं लागतोय.
येस येस, इथे मात्र कॉपीराईट होतोय, कारण पहिल्या षटकामध्ये एक धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली होती. नंतर मात्र सर्वेशने सुद्धा तोच पराक्रम केलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र माघारी परतावा लागतोय. तो म्हणजे इथे बघतोय आपण समीरला. समीर माघारी परततोय. समीरच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला बॅकफूटच्या रिझन मध्ये, परंतु नवीन फलंदाज इथे दाखल झालाय हेमंत. कौतुक करावं लागेल रोहितने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले. रोहितने गोलंदाजी चांगली केली. सर्वेश सुद्धा त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकताना बघतोय. ज्या पद्धतीने VCC हर्ष 11 दुर्शेत या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजीचा निर्णय का घेतला गेला त्याचा मात्र प्रतिउत्तर मैदानावरती दाखवतोय. यस, हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर आम्हाला उपसरपंच आणि मनीष दादाच्या माध्यमातून जरूर देण्यात येणार आहे. तर जाऊया मॅचकडे. यावेळचा चेंडू होता रॉकिंग शॉट, अगदी बॅटचा मधोमध, टायमिंग प्रॉपर आणि त्याचबरोबर ताकदीचा वापर, फेकून दिलाय अगदी बॉडी लाईनच्या बाहेर, आलाय दमदार षटकार. काय फटका होता, फ्लाइटेड चेंडू होता. चेंडूला फ्लाइट केलं, फेकून दिलं. बघतोय आपण अगदी मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरूनचा फटका होता. पाहताच क्षणी पाहत राहावे असा फटका होता. किंचित मात्र थोडासा ऑफ स्टंप वरती आला आणि टप्पा अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. मागच्या चेंडूवरची जी लेंथ पाहायला मिळाली होती त्या लेंथ पासून अगदी विरुद्ध दिशेने फेकलाय चेंडू. ऑफ स्टंपला घासत पुसत चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तो म्हणजे रक्षकाच्या हातामध्ये. इथे डॉट चेंडू आलाय. षटकारानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळाले. जर मागच्या मॅचच्या चेंडूवरती जर पाहिलं तर तेच थोडंसं रोहितचं चित्र होतं. षटकारानंतर डॉट चेंडू आला होता, कारण तो शेवटचा चेंडू होता. इथे मात्र चौथा चेंडू आहे, डॉट चेंडू जरूर आलाय सर्वेशच्या गोलंदाजीमधून. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र क्षेत्र निवडले डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू तिथे थांबणार नाहीये, थांबवणं गरजेचं होतं, परंतु कोण अडवणार चेंडू, कारण हा फटका होता रॉकिंग. हा फटका होता अगदी 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 जमिनीशी घासत पुसत. चेंडू चाललाय सीमारेषा पार. इथे झाला आर पार, मिळतील धावा इथूनही 4. हेमंतच्या बॅटमधून चौकार आलाय. हेमंतने षटकार ठोकला होता. तदनंतर थोडंसं कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. डॉट चेंडू आला होता. यावेळेस मात्र ज्या दिशेने चेंडू आलाय ना त्या दिशेने चेंडूला फेकून दिले. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून आलाय हा फटकार. धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र 21ला 2 अशी सध्याची परिस्थिती गोइर्ले संघाची. अजून एक चांगला दर्जेदार फटका, मोठा बिग हिट करायचा होता. बॅटची इनर एज, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र कॉट बिहाइंड द विकेट. यावेळेस मात्र षटकार चौकारानंतर 10 धावांची खेळी करत हेमंतला जावं लागणार आहे माघारी. चांगला खेळ मात्र मैदानावरती त्यांनी दाखवला. मनगटावरची असलेली ताकद त्याने बॅटमध्ये झोकली. षटकार आणि चौकार जरूर ठोकला. 10 धावा जरूर संघासाठी जरूर त्यांनी सांघिकरित्या दिल्यात. मैदानाच्या बाहेर जावं लागेल, कारण जशी त्याची कॅच पकडली ना थोडंसं निराश झालाय. त्याला माहिती आहे की मैदानावर तर मी थांबणं किती गरजेचं होतं, कारण एक चेंडू जरी डॉट गेल्यानंतर दुसरा चेंडू मी बॅटवरती घेऊ शकत होतो. आज माझी बॅट बोलत होती, परंतु नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाहीये. हेमंत मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज जरूर दाखल होईल, परंतु धावफलकावरती काय आहे 21ला 3 सध्याची परिस्थिती आहे मैदानावरती. आपण बघतोय एका बाजूला आहे जय भवानी गोइर्ले, विपक्ष VCC हर्ष 11 दुर्शेत या संघाने इथे नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी घेतली आहे. परंतु गोलंदाजी का घेतली त्याचं प्रत्युत्तर मैदानावरती दिले आहे, परंतु 21 आल्यात. सरासरी जर पाहिली आपण तर 11.50च्या सरासरीने पुढे सरसावतोय. यावेळेस मात्र आपण बघतोय जय भवानी गोइर्ले संघ पुढे सरसावतोय. परंतु आज मात्र कौतुक करावं लागणार आहे या स्पर्धेचं, जे नक्कीच गोरक्षक चषक 2024, कारण ही स्पर्धा आहे ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आली होती. आणि पहिल्याच दिवशी आमचे नक्कीच मंगलदादा पाटील सरांनी इथे सांगितलं होतं माईकवरती की ही स्पर्धा आजच का, तर त्यांनी सांगितलं होतं की एका कसायानं एका गो मातेचं हत्या केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कसायाचं मात्र हात मात्र इथे मात्र नक्की जरूर
काटले होते आणि त्याला मात्र कडेलोट केलं होतं आणि तीच आठवण म्हणून व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा षटक क्रमांक 3 मैदानावरती ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. इथे मात्र अतिरिक्त धावसंख्या जरूर पाहायला मिळते. वाईट चेंडू आलाय 22 धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येने इथे मात्र धावसंख्या पुढे सरसावतोय. गोलंदाज क्रमांक 3 अजिंक्य आलाय ज्याच्या नावामध्ये जरूर अजिंक्य आहे परंतु तो जीत देऊ जाईल का कशी गोलंदाजी करील मैदानावरती कारण गोलंदाजी हा उत्कंठा आहे जरूर आपण बघतोय दुर्शेत संघाचा. यावेळचा चेंडू आता भरदा वेगाने फेकला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. पकडलाय झेल संपलाय खेळ फलंदाजाचा. आल्या आल्या माघारी जावं लागणार आहे स्वप्नीलला. स्वप्नील इज बॅक टू द पॅव्हलिन. सुनील गोळ जरूर आपल्याला पाहायला मिळालं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यस गोशालेचे आणि आपण बघतोय अगदी कोण मला सर देवेंद्र पाटील आपण सर इथे उपस्थित झालेला आहात. बघा आमचे मंगलदादा पाटील यांची करडी नजर तुमच्यावरती आहे. तुम्ही इथे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेला आहात तर आपणास विनंती करतो आपण सन्मानपूर्वक येऊन या व्यासपीठावरती बसायचं आहे कारण गोरक्षक चषक म्हटलं ना तर सगळ्याच गोरक्षकांना इथे सन्मान दिला जाईल आणि सगळेच गोरक्षक आज मात्र मंगलदादा पाटील दादांच्या खांद्याला खांदा मिळवते आज आयोजनासाठी जरूर येतील. आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी जरूर येतील. आतून बघतोय 22 वर 4 सध्याची परिस्थिती. वाईट चेंडू आलाय. पहिला चेंडू वाईट आला होता नंतर मात्र विकेट मिळाली परंतु मात्र इथे वाईट अजून एक आलाय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावतोय. धावफलकावरती आली 23 वर 4 धावफलकावरती धावसंख्या पाहतोय आपण. पहिलं षटक खरं तर रोहितने फेकलं होतं तदनंतर सर्वेशने फेकलं. तिसरा षटक घेऊन येतो अजिंक्य परंतु यावेळेस मात्र आपण विचार केला हेमंत नंतर चांगली फलंदाजी करणारा फलंदाज मात्र आपण इथे मात्र गोयरले संघाकडून पाहिलं नाहीये. ती अपेक्षा पूर्ण केला जातोय. एक रॉकिंग शॉट पॅरालाइज शॉट पाहायला मिळतोय. दमदार छत्रपतींचा छावा इथे मिळाल्या बघा 6 धावा. इथे बघतोय आपण अगदी डोळ्याचं पारणं फाडणारा हा फटका होता. आपण बघतोय मिलिंदच्या बॅटमधून षटकार आला होता. मी म्हटलं होतं की हेमंत नंतर कोणता खेळाडू असेल तर मिलिंदनी मला दाखवून दिलंय की येस तो मी खेळाडू आहे. आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये तिथे बघतोय आपण अगदी षटकार गेल्यानंतर प्रेक्षक मात्र तिथे खडबडून जागे झाले होते. त्यांना वाटलं नव्हतं की चेंडू आपल्यापर्यंत येईल. त्याचं खेळणं महत्वाचं आहे. आता मात्र तिथे मात्र सांगतायत की येस तुला थांबायचं आहे. पॅव्हलिन मधून जरूर चर्चा होतोय ताल्यांचा गडगडाट होतोय. हात दाखवला जाते तू थांबणं महत्वाचं आहेस. आज मात्र आपली फलंदाजी मिलिंदच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. षटकार जरूर आलाय. कमबॅक अजिंक्य करेल का की यावेळी चेंडूवरती मिलिंद ठोकेल फटकार आलाय अजून एक परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मिलिंदचा संपलाय खेळ. तिथे गरजेचं होतं कारण आज मात्र ज्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळतोय रजनीतली ही स्पर्धा आहे कारण त्याने मागच्या चेंडूवरती पाहिलं होतं षटकार आला होता. तो षटकार येऊ नये म्हणून तो प्रयत्न होता कदाचित परंतु एफर्ट्स खूप चांगले होते. आपल्याला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला. सौरभने कॅच पकडला. इथे महत्वाची विकेट होती कारण पाहिलं होतं की तिथे मात्र मिलिंद आपला रंग दाखवायला सुरुवात करत होता परंतु तो रंगाचा बेरंग करेल तोपर्यंत इथे मात्र त्याला अडकवून ठेवलं. माघारी परततोय आपण. विकेट ज्यावेळेला मैदानाच्या 5 मैदानाच्या बाहेर गेली आहे. 7वा खेळाडू मैदानावरती होता. इनॅट नंबर 7 प्रणील. समोर आहे अजिंक्य. चांगला चेंडू होता. थोडासा स्विंग होऊन आतमध्ये येणारा चेंडू होता. आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंट रिसर मध्ये चेंडूला तिथे मात्र कव्हर केला जातोय. चेंडू फेकेपर्यंत दुसरे धावाच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होते बाद. प्रणीलला जावं लागेल माघारी परंतु एक धाव जरूर धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलकावरती इथे मात्र 30 वर 5 अशी सध्याची स्थिती आहे. थोडंसं स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होला परंतु
थोडंसं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पाहायला मिळालं, थोडीशी गमछाक होताना पाहायला मिळालं. प्रणीलला माघारी जावं लागणार आहे. आपण बघतोय 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. थोडंसं गलती लागली आहे, परंतु याही वेळेला मात्र धावसंख्या येणं गरजेचं आहे, म्हणूनच हा प्रयत्न होता प्रणीलचा. यावेळेस मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी का स्वीकारली, त्याचा दूरशेत हा संघ इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना पाहतोय. सध्याच्या स्थितीला अजिंक्य गोलंदाजी मार्कवर आहे. धावसंख्या खूप आहे, कारण ज्या पद्धतीने हेमनने बॅटिंग केले, षटकार मिलिंदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तदनंतर मात्र कोणताही खेळाडू मैदानावरती टिकू शकला नाहीये, परंतु अजूनपर्यंत मैदानावरती किरण आहे, ज्यांनी कोणत्याही चेंडूचा सामना केला नाहीये. त्याला जोड देण्यासाठी प्रफुल्ल गेलाय. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजांची क्रेज जरूर आहे, परंतु ती क्रेज आज मैदानावरती दाखवेल का? येस, थोडंसं ॲडव्हर्टाईज होतोय, कारण ज्या पद्धतीने आपल्याला मॅच बघायची आहे तसंच या श्वानांना सुद्धा बघायची आहे. कदाचित ते फेरफटका मारत असतील. येस, ते फेरफटका मारत असतील आणि त्यांची ही उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. आणि सगळेजण बघा, तिथे कोणाला सांगितलं नाही तुम्ही बाहेर जा, ते सगळेजण बाहेर गेलेत, चाललेत. या, तुमचंही सहर्ष स्वागत आहे मित्रांनो, या. येस, मला वाटते गोशालेतील हे रक्षक सुद्धा असतील कदाचित. यावेळेचा चेंडू होता, थोडंसं बॅक ऑफ हँड चेंडू फेकला गेलाय. थोडासा स्विंग होऊन चेंडू लेग यष्टीवरून यष्टी रक्षकाच्या जाल्यामध्ये विसावतोय. पंचांकडून जरूर अपेक्षेच्या नजरेने पाहिले होतं, परंतु ती अपेक्षा भंग झाली आहे. थोडासा स्विंग गोलंदाजीचा मारा यावेळेस मात्र अजिंक्यच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. तुमचं नाव काय? मधुकर गावड. दादाकडून शेवटच्या चेंडूवरती जर विकेट आली तर 500 रुपये दिले जातील. नाही 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 मधुकर दादा, 500 रुपये खिशात ठेवा, कारण डॉट चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल, कारण आज मात्र पैशांचा इथे मात्र जरूर कौतुक केलं जाईल, कारण प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र काही ना काही रक्कम दिली जातोय, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाही, कारण डॉट चेंडू आलाय. धावफलकावरती लागल्या 30. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. जरूर बघा, आमचे गुणलेखक संदीप भोईर दादा आहेत. अजूनपर्यंत सांगतायत की हा 4था दिवस आहे आणि लगातार मला वाटतंय की 4थ्या दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जवळजवळ 5 हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. लगातारच्या 5 हॅट्रिक पूर्ण झालेल्या आहेत आणि गुणलेखक हा जरूर समालोचकाचा आरसा असतो आणि सगळे रेकॉर्ड्स आज आम्हाला देत आहेत, कारण या मैदानावरती संदीप दादांचं खरं तर हातखंड आहे. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आम्ही जॉईन झालो होतो, ज्यावेळेला बहुजन वंचित समाजाची मॅच होती, 1 लाखाची ती स्पर्धा होती आणि तदनंतर आपण बघतोय आज सुद्धा आमच्याबरोबर जॉईंट आहे. 4 दिवस त्यांचा 3 दिवस खूप महत्त्वाचं योगदान आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा ते जॉईंट झाली आहेत. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल होईल. हारामारीचे षटक आहे, देमाय धरणीत आहे अशी परिस्थिती आहे. कल्पेशसाठी इथे मात्र दीपेश गोलंदाजी मार्कवर आहे. हॅट्रिकसाठी 500 रुपये मनीष दादा आणि सूरज भोईर. येस, इथे मात्र लगातारचे 2 विकेट 500 आणि हॅट्रिकसाठी 1000. दादांचं नाव मधुकर गावण. दादा तुमच्याचकडे ठेवायचं आहे, आल्यानंतर द्या. येस, माजी सदस्य दुर्शेत आहेत आणि मी नेहमी म्हणत असतो, जरूर पुढे म्हणणार आहे. चेंडूकडेच बोलूया. यावेळेचा चेंडू बिग हिट. ओहो हो, व्हॉट अ शॉट. इथे मात्र बघूया, आपण अगदी बघतोय टायमिंगचा वापर केला होता आणि ताकद अगदी लावली, झोकली. काय ताकद आहे. 10-3चं बल दादाच्या मनगटामध्ये आहे. किरण आणि आशेचा किरण जरूर दाखवलाय म्हणावं लागेल, कारण षटकार ठोकलाय. पहिला चेंडू फेस केलाय, त्याला मात्र मैदानावरती थांबणं गरजेचं नाहीये, धावसंख्या येणं गरजेचं आहे. बॅटच्या पल्ल्यामध्ये घेतलं आणि फेकून दिलं. जी ताकद मनगटामध्ये आहे ती बॅटमध्ये ठोकली, जी ताकद बॅटमध्ये आहे ती अक्षरशः चेंडूवरती झोकली आणि षटकार ठोकलाय. षटकार आलाय. 36 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. संदीप दादा मागच्या मॅच मध्ये बघितले होते, अगदी 34 धावा बनवल्या होत्या. इथे मात्र धावसंख्या पुढे सरसावतोय. मधुकर गावंड साहेबांकडून 500 रुपयाचं जरूर आम्हाला देणगी आलेली आहे. या देणगी दात्याचं आम्ही मनपूर्वक जरूर हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. गोशालेसाठी ही मदत असणार आहे आणि जरूर आपण 3 दिवस बघत होतो की आपल्याला एक QR कोड दिलेला आहे, ज्याला कुणाला गोशालेसाठी मदत करता येईल त्यांनी जरूर आपल्या सडल हाताने जरूर करूया. इथे मात्र बघतोय आपण काय घडलंय.
एक धाव धावफलकावरती आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे, परंतु आपण बघतो किरणला गोलंदाज इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला ठेवणं गरजेचं होतं, परंतु कदाचित आपण बघतोय जरूर आपण बघतोय नवीन फलंदाज प्रफुल्लच्या बॅटमध्ये सुद्धा ती ताकद असू शकेल, त्याचेही फटके चांगले असतात कारण डावखुरा फलंदाज आहे, कारण त्याच्याकडे पाहिलं तर आपण जरूर तोही मोठे फटकेसाठी गणला जातोय, तोही मटका फटका खेळेल का ही जरूर आपण आशा बाळगूया. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे, चौथा षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय दीपेश गोलंदाजी मार्कवर आहे, जसा डावखुरा फलंदाजाला डीपमध्ये बघा वायडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि अगदी डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर आपण अजून एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय की मिड विकेट आणि अगदी आपण बघितलं फाईन लेग क्षेत्रामध्ये लावण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची जमावट आहे, थोडंसं स्विंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टच यष्टीवरून चेंडू थोडासा डीपमध्ये घेतला जातोय, परंतु अवांतर आलाय. अवांतर धावसंख्येने एक धाव पुढे सरसावते. इथून मात्र धावसंख्या येणं महत्व आहे, ते कुठून ये महत्वाचं नाही आहे. म्हणूनच का होईना गोहिली संघाच्या आतामध्ये गोत्यामध्ये इथून मात्र टाळ्यांचा वर्षाव होत असताना पाहतोय. स्विंग 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 अँड मिस पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर बघतोय बॅटची वरची कडा घेऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र अंतर राहिला तो म्हणजे प्रफुल्ल पुन्हा माघारी परतोय. डावखुरा फलंदाज होता, प्रफुल्ल माघारी परतलाय. प्रफुल्लच्या जर खेळीचा विचार केला तर जरूर फक्त एक चेंडूचा फेस केला होता, 2 चेंडू फेस करत तो माघारी गेलाय. 3 चेंडू फेस केले होते, परंतु त्याच्यावरती सुद्धा आशा अपेक्षा आणि महत्वाकांक्षा होत्या, परंतु चेंडू मात्र बघितला आपण अगदी वरची कडा घेऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. स्विंग पाहायला मिळतोय आणि कटर गोलंदाजीचा वापर दीपेश आता करताना पाहतोय. षटकार पहिल्या चेंडूवरती आला होता किरणच्या बॅटमधून, परंतु किरण आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मधुकर गावण दादांनी 2 विकेटसाठी 500 लावलेत आणि हॅट्रिकसाठी 1000, म्हणजे आता जर विचार केला तर 1 विकेट इथे गेलेली आहे. आणि जरूर आणि मनीष दादा आणि दुसरे उपसरपंच आपले सूरज भोईर याच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये. जरूर चांगला फटका होता. अगदी बघतोय आपण झाडू स्टाईलमध्ये चेंडूला भिरकावून दिलं. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक होता, तो पुढे सरसावला आणि चेंडूला इथे मात्र पकडी करतोय आणि फेकून देतोय. किरणला यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न होता. किरण आलाय, किरणच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला. 10 हत्तींचं बल असलेला किरण आहे आणि किरणच्या बॅटमध्ये ताकद आहे. विद्युत लता त्याच्या बॅटमध्ये आहे. तर इथे मात्र आमचे अजय पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांनी विश्वविक्रम केला होता आमचे अजय पाटील सर, वेलकम. जरूर बलवली गाव म्हटलं तर कलावंतांचं गाव आहे, गुणवंतांचं गाव आहे, प्रभू श्रीरामांचं गाव आहे. इथे मात्र बघूया लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्व्हर्ट केलं होतं आणि यावेळेस मात्र नो चेंडू आला आहे. आशेच्या किरण पुढे सरसावतोय कारण त्याला माहिती आहे नो चेंडू आला आहेत. 9 धावसंख्या 2 आहेत, म्हणजे अजून एक धावसंख्या ऍड केली जाईल, म्हणजे 3 धावा इथे ऍड केल्या जातील. आणि पाहिलं तर आपण फ्री हिटचा फटका, उघडे डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. धावफलकावरती धावा लागल्यात 42ला 7 अशी परिस्थिती आहे. यावेळेचा चेंडू आता थोडासा स्विंग पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि चेंडू डॉट गेलाय. धावफलकावरती आल्यात 42. विजयासाठी 43 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असणार आहेत 24, त्यामध्ये बनवायचे आहे 43. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली हेमंतची, तदनंतर किरणची, तदनंतर आपण पाहिलं होतं मिलिंदच्या बॅटमधून सुद्धा षटकार आला होता, समीरने सुद्धा षटकार ठोकला होता. एकंदरीत धावसंख्या 42 झाली आहे, मनवायचे आहेत 43. इथे मात्र येणाऱ्या 4 षटकांसाठी जय भवानी गोहिरली या संघासाठी. तर नेक्स्ट मॅच विनंती करतोय गावदेवी विनर वर्सेस विनर असणार आहे. येस, दुर्शेत गावचे सुपुत्र ॲडव्होकेट
भोईर साहेब, आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालात. आपणास विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. सोले आवाजामध्ये करूया बदल. तर नेक्स्ट आवाज तुमच्या समोर असणार आहे तो म्हणजेच मानस मनोरे. मी सुहास म्हात्रे इथे मात्र घेतोय थोडीशी विश्रांती. धन्यवाद सुहासजी म्हात्रे सर. सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करूया. खरं तर आजची शेवटची रात्र आणि या ठिकाणी या शेवटच्या रात्रीचा हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर अर्थातच सेकंड राऊंडची मॅच खेळवली जाईल. त्या ठिकाणी आपण पाहिलं डावरे संघाने आजच्या रात्रीमध्ये प्रथम मॅच जिंकलेली आहे आणि त्यांचे खेळाडू आपण इकडे तिकडे न जाता एकत्रित राहायचं आहे, कारण ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच या ठिकाणी मात्र खेळवणार आहोत. बरेचसे पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांची मांदी अळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे. खरं गोरक्षक दलातील बरीचशी मंडळी असतील, तर नंतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील बरीचशी मोठमोठी मंडळी असतील, या व्यासपीठावरती आपल्याला सातत्याने नक्कीच पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट संदीपजी भोईर सर दुर्शेतची या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनापासून आणि सहर्ष स्वागत करूया. हां, स्टेज समोर जी मंडळी आहेत त्यांना विनंती, आपण या ठिकाणी डगआउटमध्ये विराजमान व्हायचं आहे आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण कृपया करून त्या ठिकाणाहून थोडंसं जागा पाहुण्यांच्या आगमनासाठी ठेवायची आहे, ही तुम्हाला विनंती असणार आहे. आणि मैदानाच्या चौफेर बाजूला जी सीमारेषा आखली गेलेली आहे त्याच्या एकदम जवळ प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेच्या एकदम जवळ आपण बसू नका किंवा उभेसुद्धा राहू नका, कारण चेंडू एखादा क्षेत्ररक्षक षटकार जर उडी मारून अडवत असेल तर मग त्याला बराचसा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. विनंती आहे, मैदानाच्या चौफेर बाजूला जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या जवळ जे एकदम प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या मागे 4-5 फूट मागेच आपण बाउंड्री लाईनच्या बसायचं आहे, ही तुम्हाला विनंती असणार आहे, कारण खेळाडूला त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे, याची देखील नोंद आपण या ठिकाणी घ्यायची आहे. तो चलिए स्वागत करेंगे तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का. मैं आपका अपना मानस मनोरे. गोरक्षक ट्रॉफी 2024 पहली पारी में रन बने 42, 43 का करना है बीच. अंपायर्स कॉल, इट्स मैच ऑन.
पहली गेंद के ऊपर इस बार उड़ाया जरूर, गेंद गई है हवा में, ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम। पहली गेंद पे फील्डर अंडर नेटेड, द कैच इज टेकन एंड बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। पहली गेंद पे गोल्डन डक का बनेंगे शिकार, बल्लेबाज गणेश का विकेट। पहली गेंद पे हमने विकेट जाते हुए देखा। गणेश अटैकिंग फॉर्म से शुरुआत करना चाहते थे इस दूसरी पारी के रन चेसिंग में, लेकिन उनका विकेट गिरा। हल्का सा गेंद ऊपर जाने की बजाय अगर थोड़ा फ्लैट होती तो शायद यहाँ पे वो हिट उनको मिल सकता था जिसकी उन्हें ज़रूरत थी, लेकिन उसके बगैर हमने देखा गेंद गई हवा में, ऊंचाई मिली ज़्यादा लेकिन दूरी पड़ गई कम। इसी वजह से गणेश को जाना पड़ा वापस। गेंदबाज ने अच्छी शुरुआत कर ली है। P1 की पहली पावर प्ले की ओवर को लेकर गेंदबाजी मार के ओवर गेंदबाज आपको नजर आएंगे स्वप्निल, जर्सी नंबर 05 उन्होंने वियर की हुई है। पहला ओवर, दो खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर जरूर देखने को मिलेंगे। इस बार हल्के हाथों से सम्मान दिया, रिस्पेक्ट दी, लेकिन ये दो खिलाड़ियों से हो गई है गलती। गेंद गई थी वाइडिश लॉन्ग ऑफ के रीजन में। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफ़ी नहीं मिलती, ये हम हमेशा बताते हैं। रनों को बचाना बहुत ज़रूरी होता है जब आप रनों को डिफेंड कर रहे होते हैं, क्योंकि रनों को डिफेंड करने में गेंदबाज का रोल बहुत बड़ा होता है और गेंदबाज का आत्मविश्वास अगर आपको बढ़ा रहा है तो एज एन फील्डिंग यूनिट आपको अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। अंदर आते हुए गेंद, टप्पा खाने के बाद गेंद ने अपना काटा बदला, उंगलियां फेरी थी। इस गेंद के ऊपर वेरिएशन का इस्तेमाल किया था गेंदबाज स्वप्निल ने। ज़रूर राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल कर रही है, क्योंकि अब दोनों बल्लेबाज जो है दाएं हाथ के खिलाड़ी है, राइट हैंडेड बैटर, और राइट आर्म ओवर द विकेट का एंगल अमूमन दाएं हाथ के गेंदबाज के लिए अच्छा साबित होता है। और उसी एंगल से गेंदबाजी करने के बाद अब तक तो लाइन एंड लेंथ सटीक मिली है गेंदबाज स्वप्निल को इस P1 की पहली ओवर में। इस बार भी हल्के हाथों से खेला, सम्मान दिया। डायरेक्ट हिट होती तो शायद बल्लेबाज की टिकट काटी जा सकती थी, लेकिन डायरेक्ट हिट हुई नहीं, बाल बाल बचे। यहाँ से खिलाड़ी, जल्दी का काम शैतान का होता है, कदम जमेंगे तो रन बनेंगे, ये हम हमेशा बताते हैं। सिर सलामत तो पगड़ी 50, ऐसा हमेशा कहा जाता है। जितनी देर आप ऑन फील्ड पर समय बिताएंगे उतनी ज़्यादा खेल की अंडरस्टैंडेबिलिटी आपके अंदर बिल्ड होगी और फिर आप मैथमेटिकल इक्वेशंस के साथ इस रन चेजिंग को कंप्लीट कर सकते हैं। बल्लेबाज का बने रहना बहुत ज़रूरी। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, सामने खेला, तीर की तरह सीधा ये स्ट्रोक। रफ्तार के साथ खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर। अच्छी फील्डिंग का नजराना यहाँ से ज़रूर पेश किया गया है। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी नजर आई, सिंगल रन यहाँ से भी हमें देखने को मिला। टीम का टोटल 50 यानी 5 रन आपको नजर आएगा। किफ़ायती ओवर, कंजूसी से भरी गेंदबाजी की है स्वप्निल ने। लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट ओवर, पैर पे गेंद, अपील जोरदार की थी, लेकिन गेंद सीधा जाएगी वहां से पैरों को छूकर स्क्वायर लेग की रीजन में। यहां से भी अपील जोरदार, लेकिन अंपायर का कोई इशारा हम तक नहीं पहुंचा जाएगा, मतलब 2 रन यहां से अब सक्सेसफुली कंप्लीट किए जाएंगे और इन्हीं 2 रनों की मदद से P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बना 43 का पीछा करते हुए 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली यहाँ से गेंदें बची होंगी अब 18 और जीत के लिए 36 रनों की होगी ज़रूरत। 18 गेंदें 36 रनों की ज़रूरत है। 7 रन बने हैं। रिव्यू यहाँ से
रन आउट के लिए लिया गया है। चेक जरूर किया जाएगा। थर्ड अंपायर आप आइए और चेक कीजिए। रन आउट के लिए रिव्यू है। चलिए प्रीतम पाटिल सर, आपको तुरंत आना है चेक करने के लिए। थर्ड अंपायर आएंगे, फिर चेक करेंगे रन आउट है कि नहीं। रिव्यू यहाँ से ज़रूर लिया जाएगा और फिर आपको राइट डिसीजन बताया जाएगा। थर्ड अंपायर ने बताया कि प्रॉपर यहाँ पे व्यू नहीं मिल रहा, इसलिए ऑन फील्ड अंपायर जो है वही यहाँ से। हॅलो, क्लिअर दिसला नाही? क्लिअर दिसते. 4 प्लेयर मध्ये आलेले आहेत. त्या कॅमेऱ्याच्या कंप्लीट ज्या फिल्डर होते ते, त्यामुळे ऑनफील्ड अंपायरचा निर्णय असणार आहे. चलिए 2 रन यहाँ से कंप्लीट ज़रूर किए जाएंगे और P1 की पहली ओवर का खेल यहाँ से समाप्त हो चुका है। टीम का टोटल 7 रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 36 रनों की यहाँ से अब ज़रूरत होगी। जब रिव्यू लिया जाएगा तो कोई किसी भी खिलाड़ी को, किसी भी दर्शक को ऊपर नहीं आना है। 12th मैन आपकी यहाँ पे है तो आपको वो भी ध्यान में रखना है और थर्ड अंपायर ही बस चेक करेंगे। उसके अलावा कोई फील्डर आपका यहाँ पे होना नहीं चाहिए। 7 बने हैं, 18 गेंदे और 36 की ज़रूरत। संकेत यहाँ से दूसरी ओवर के लिए आएंगे। पहली गेंद को लॉफ्ट कर दिया मिड विकेट बाउंड्री पर, खिलाड़ी मौजूद, हल्का सा किए जाएंगे फंबल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आपको यहाँ से ज़रूर देखने को मिलेगी और 2 रन यहाँ से शुरुआती गेंद पर ज़रूर कंप्लीट किए जाएंगे। गोरक्षक परिवार आणि त्यांच्या विरोधात धर्मयोद्धा परिवार अशी शो मॅच यानंतर खेळवली जाणार आहे। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं। धर्मयोद्धा परिवार आणि गोरक्षक परिवार यांच्या दरम्यान एक शो मॅच यानंतर खेळवली जाईल। आमचे विश्व विक्रम ज्यांनी केलेला आहे ते अजय दादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे। शो मॅच आहे, एक क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तो सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3 षटकांची ती मॅच असेल, शो मॅच। धर्मयोद्धा परिवार आणि त्यांच्या विरोधात गोरक्षक परिवार। मैदान के अंदर सिंगल रन आया टीम का टोटल। यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी, सामने खेला डाउन द ग्राउंड। ये शॉट आपको ज़रूर देखने को मिलेगा। लॉन्ग ऑन बाउंड्री की दिशा से सिंगल रन यहाँ से आएगा। रनों की गति पर लगाम लगाया जा रहा है। सटीक लाइन एंड लेंथ की गेंदबाजी पूरी तरीके से जकड़ कर रखने का काम कर रही है बल्लेबाजों को और रनों का आना मुश्किल हो रहा है। इस बार भी कदमों का इस्तेमाल किया, फुल टॉस गेंद को बनाया, फुल टोल न पाए, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन और यहाँ से भी एक सिंगल आएगा। इक्का दुक्का आपकी दाल नहीं दला सकता। अगर आपको जीत का मुकाम हासिल करना है तो 24 छक्कों की आतिशबाजी यहाँ से ज़रूर करनी पड़ेगी।
धर्मयोद्धा परिवार आणि त्यांच्या विरोधात गोरक्षक परिवार अक्षय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस केला जातोय. विश्वविक्रम त्यांनी रचलेला आहे आणि गावाचं नाव त्यांनी नक्कीच उंच केलेलं आहे. सुनील गावड यांनी 3 षटकार मारले तर ग्रामपंचायत सदस्य दुर्वासचे गावंड साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ब्लॉक हॉल लेंथ वाली ये डिलीवरी सामने खेला, फंबल किए गए, सिंगल का कन्वर्जन डबल में, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 चीते मानो जंगल में जैसे दौड़ते हो ये 2 खिलाड़ी वैसे मैदान के ऊपर दौड़ लगाते हुए हमें नजर आएंगे. इस गेंद पे भी दुक्का मिलता हुआ आपको दिखाई देगा और इन्हीं 2 रनों की मदद से टीम का टोटल पहुंच चुका है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन 1 विकेट के नुकसान पर. शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, मोमेंटम में नहीं थे, अफ्वाह में गेंद को उड़ाया जरूर. नो मैन स्टैंड में गेंद टिप्पा खाएगी. लॉन्ग लेग की दिशा से ट्रैवल जरूर की जा रही है. फील्डर हल्का सा मिसटच कर पाए लेकिन 1 शॉट, 1 रन शॉट है. ये अंपायर ने वहाँ से ज़रूर हमें बताया, मतलब इस गेंद के ऊपर 1 ही रन काउंट ऑन की जाएगी. 2 पूरे किए थे लेकिन 1 शॉट रन होने की वजह से अंपायर का डिसीजन आया कि इस गेंद पे 1 ही रन जो है वो काउंट की जाएगी. इसी 1 रन के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर का खेल होने के बाद टीम का टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ ज़रूर दिखाई देगा. अंपायर डिसीजन इज़ द लास्ट डिसीजन, ये भी आपको ध्यान में रखना है क्योंकि हमारे अंपायर क्वालिफाइड अंपायर है. मेन अंपायर विशाल पाटिल सर, स्क्वायर लेग अंपायर शुभम कदम सर. विशाल जी पाटिल सर, इनके पास अंपायरिंग का काफ़ी ज़्यादा तजुर्बा. रायगढ़ क्रिकेट अंपायर एसोसिएशन की वो विद्यमान अध्यक्ष, साथ ही साथ लेदर की टूर्नामेंट में भी उन्होंने अच्छी अंपायरिंग की है. उन्होंने 2 मूवीज़ में भी एज एन अंपायर काम किया है. इंडिया ऑस्ट्रेलिया वुमेंस का मैच, वहाँ पे भी उन्होंने अंपायरिंग की है. यानी विशाल पाटिल सर, इनके पास अच्छा नेशनल लेवल की भी अंपायरिंग का अच्छा अनुभव है. और साथ ही साथ शुभम कदम सर भी हमें देखने को मिलेंगे, स्क्वायर लेग अंपायर. 16 बने हैं, 43 का पीछा करना है आपको. 16 बने यानी 27 रनों की यहाँ से अब ज़रूरत है. कदमों का इस्तेमाल ज़रूर किया था लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन बहुत ही बढ़िया देखने को मिली. गेंदबाजी का तोप खाना रखने वाली टीम गोविरले अपनी ताकत को दिखा रही है. कई मैदानों के ऊपर इस टीम ने अच्छा प्रदर्शन किया. शिवसेना ट्रॉफी जो इस मैदान के ऊपर नाइट टूर्नामेंट हुई थी उसमें भी टीम गोविरले ने 3रे नंबर का खिताब हासिल किया था इसी मैदान के ऊपर जनवरी महीने में. और संकेत ठाकुर बाइकर मैन बने थे जिन्हें मैन ऑफ द सीरीज का अवार्ड वहां से मिला था. अच्छे फॉर्म में चल रही है टीम गोविरले. लेकिन वीसीसी हर्ष 11 दुर्शेत, ये भी टीम अच्छी है. इस साल उन्होंने भी बहुत सारे इनाम जीते हैं. जीते के टूर्नामेंट में भी उन्होंने पहले नंबर का खिताब हासिल किया था. बहुत सारी डे की टूर्नामेंट इस साल वो चैंपियन भी बने हैं. यानी दोनों टीमें बड़ी टीमें हैं. जब 2 शेर लड़ते हैं तो मज़ा आता है और ये मज़ेदार मैच होगा. एक्साइटिंग मैचअप इस बार उड़ाया. गेंद चली सैर करने हवाई यात्रा पर, मिलेंगे आधा दर्जन रन. आएगा कमाल का स्ट्रोक मैक्सिमम. 6 रन आए. जिन रनों की दरकार थी, जिन रनों की जरूरत थी, वो शॉट आया. खिलाड़ी का नाम था दीपेश. कमाल की बैटिंग परफॉर्मेंस. एज एन ओपनर उन्हें प्रमोट किया गया है. भले ही उनके साथी ने एज एन ओपनर उनका साथ छोड़ा था लेकिन दीपेश जो काम करते हैं विशेष. इस बार भी कमाल की डिलीवरी. ब्लॉक हॉल, बारी बारी सबकी बारी. एक तेरी तो एक मेरी, ये बताया गेंदबाज ने. कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत.
तीसरी ओवर को लेकर मंदार गेंदबाजी मार के ऊपर अच्छी गेंदें उन्हें डालनी पड़ेंगी। कप्तान का विश्वास उनके ऊपर है, लेकिन एक और बड़ा स्ट्रोक खेला। इस बार कैच का मौका, रनिंग कैच को दिया जाएगा अंजाम। बड़ी मछली आ चुकी है जाले में। दीपेश जो बन सकते थे सबसे बड़ा खतरा, वो तूफान को मिटाया मंदार ने और हासिल की है बड़ी सफलता। बिग विकेट यहां से वापस। रिवर्स स्वीप खेला, दुधारी तलवार का इस्तेमाल किया। गेंद जाएगी सीधा डीप बैकवर्ड पॉइंट के बाहर। लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। आबाद होंगे बल्लेबाज। 4 रनों के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिलेगा। रन बने हैं 27 रन। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, 16 की जरूरत। 16 रन। देखिए 3 ओवर का खेल यहाँ से समाप्त हुआ। टीम का टोटल बना 27 रन। आने वाली 6 गेंदें 16 रनों की यहाँ से ज़रूरत होगी जीत के लिए। टीम वीसीसी हर्ष 11 दुर्शेत को 43 का कर रही है पीछा। 3 ओवर में 27 रन बन चुकी है। जो मोमेंटम चाहिए था इन रन चेजिंग में, वो तीसरे ओवर में मिला, जहाँ पे मंदार की इस ओवर में 11 रन बनाए थे। और अब आखिरी स्लॉग ओवर की जिम्मेदारी को लेकर समीर आ चुके हैं। बल्ले का किनारा, कॉट बिहाइंड, विकेटों के पीछे पकड़े जाएंगे। द कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन। बड़ा झटका क्रूशियल मोमेंट पे आया, इंपॉर्टेंट विकेट। बहुत सारे लोग इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं। उन्हीं में से एक हमारे रायगढ़ के वन ऑफ द बेस्ट अंपायर में से एक, जिन्होंने आरपीएल में भी बहुत ही बढ़िया अंपायरिंग की है और जिन्होंने 2 मूवीज़ में एज एन अंपायर रोल निभाया है। आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजिंग कमेटी में उनका नाम हमें देखने को मिलता है। वन ऑफ द बेस्ट अंपायर इन द रायगढ़ टेनिस क्रिकेट उन्हें हमेशा कहा जाता है। संतोष चौधरी सर शिरडोन इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रहे हैं और उनके माध्यम से भी ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। उनका भी हम यहाँ से स्वागत करेंगे। समीर ने विकेट दिलाई। अब 5 गेंदें 16 की ज़रूरत। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सर्वेश इनेट नंबर 5 की पोजीशन पर मैदान पर दाखिल किए जा रहेंगे। फिनिशर का रोल उन्हें निभाना पड़ेगा। लोवर फुल टॉस ऑन साइड पर खेला। इक्का दुक्का काम नहीं कर पाएगा। इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूरस्त हो सकती है। ये सोचना और समझना पड़ेगा। 4 और 6 ऐसी चीज़ें जो जीत की मंजिल तक आपको पहुंचाएंगी। इक्का दुक्का आपको घर वापस ले जाएंगी। ये सोचना पड़ेगा। 4 गेंदें बची ज़रूर है टीम को जीत के लिए। 15 की ज़रूरत भी है। 4 गेंदें 15 रन। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आना ज़रूरी होगा। इस गेंद के ऊपर एक बड़ा हिट आना भी उतना ही ज़रूरी होगा। बल्लेबाज या काम करेंगे या फिर गेंदबाज अपना बड़ा नाम करेंगे, ये पता चलेगा। इस बार देखिए बड़ा हिट किया, खड़े खड़े स्ट्रोक को लगाया और ये जाएगी बाउंड्री के बाहर। आया बड़ा हिट,
आया मैक्सिमम। गोरक्षकचे जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय विद्याधर महाराज यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया। ते या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गोरक्षक जिल्हा अध्यक्ष विद्याधर महाराज यांचं आगमन झालं। त्यांचं मनापासून स्वागत। कैरवी जी भोईर 5 वर्षांची चिमुकली आहे आणि ती देखील या स्पर्धेचा आनंद घेते। त्यांना देखील क्रिकेटची फार आवड आहे आणि तिचंही आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया। 3 गेंदे और 9 रन की जरूरत। आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, अंपायर की उंगली उड़ गई। आउटसाइड एज, कॉट बिहाइंड की बनी है शिकार। गेंदबाज ने बताया आली रे आली, आता माझी बारी आली और अब समीकरण बनेगा 2 गेंद और 9 रनों की जरूरत। दो गेंदे 9 रन, ये कैच, ये विकेट इस मुकाबले में बड़ा टर्निंग पॉइंट बन सकता है। 6 बल्लेबाज ने तूफान मचाया था, उनको दिखाया गया पवेलियन का रास्ता। रोहित जिन्होंने 2 गेंदों में 10 का योगदान दिया था, उनको दिखाया गया पवेलियन का रास्ता। एंड द विकेट्स बिकमिंग द टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, क्योंकि समीकरण बनेगा 2 गेंदे 9 रनों का। जो भी है सब कुछ दाव पर लगाना पड़ेगा। दिस इज द चांस, मौके पे चौका लगाना पड़ेगा, अभी नहीं तो कभी नहीं। 2 गेंद 9 रन, फुल टॉस थी वाइड लाइन की, ऑफसाइड पर खेला लॉन्ग ऑफ की रीजन में, दुक्के की कोशिश, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन मुकम्मल किए जाएंगे। टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 36 रन। 1 गेंद और 7 रनों की जरूरत मैदान के अंदर अब यहाँ से होने वाली है। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम, यानी 1 गेंद 7 रन कंपलसरी चेस करने पड़ेंगे। गेंदबाज की गलती मुकाबले में वीसीसी हर्ष 11 दुर्शित को वापसी कराकर दे सकती है, लेकिन एक लीगल डिलीवरी टीम गोवर्ले को जीत दिला कर भी दे सकती है। बीच में है जीत की नौका, एक तरफ गोविरले का किनारा, एक तरफ दुर्शित का किनारा। ये नौका किस किनारे को छुएगी और जीत किसकी झोली में आएगी, ये पता अभी चलेगा। 1 गेंद 7 रनों की जरूरत। 1 गेंद 7 रन, आड़े बल्ले से खेला, लेकिन मैच को किया जाएगा फिनिश। आखिरी ओवर थी, 16 की जरूरत थी और समीर भाई जिन्होंने काम किया टीम गोविरले के लिए, बचाए रन 16 और मुकाबले में जीत हासिल करेगी टीम गोविरले। बड़ौली ग्राम पंचायतीचे सदस्य